श्रीखंड खूप यमी यमी झाला आहे, खूपच छान झाला आहे, अति गोड व्यवस्थित झालेला आहे, एकदम मस्तच. तर सो वेलकम टू न्यू माय ब्लॉग. सकाळ सकाळ वर्कआउट ग्रुपमध्ये आलेलो आहे. समर्थ योगा करता करता उठून गेला आहे आणि व्हिडिओ काढत बसला आहे. आमचा योगा तो करत त्याचं मन नाही आता योगा करायचं, त्यामुळे तो बसला आहे आणि व्हिडिओ काढतोय. पाहिलं कसं व्हिडिओ काढतोय तो. त्याचा आज मूड का नाही, दररोज करतो पण आज मूड नाही आहे त्याचा. व्हिडिओ करण्याचा मूड आहे. स्वामी खूप छान करते आहे योगा. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. ही माझी पूजा फ्रेंड आहे, तिनेही वर्कआउट चालू केलेलं आहे. आणि हे मुलं छोटे छोटे पोरही आता चालू केलेत. छोट्या मुलांनी इन्व्हाइट केलं आहे. मी माझ्या मैत्रिणीने इन्व्हाइट केलं आहे योगा ग्रुपमध्ये. आणि आता मी घरी जातोय, पण मुलांचं घरी जायचं मन नाही करत. ते त्यांच्या घरी जायचं आहे त्यांना खेळायला. ओके बाय. मेडिकलमध्ये जायच्या आधी मला आल्यानंतर द्राक्ष देठ काढून घ्यावे द्राक्षाचे आणि थोडंसं मीठ टाकून ते मुलांना द्राक्षे धुवून ठेवायचे, म्हणजे दिवसभर येता जाता खातात. अर्धा तास भिजू घातलेला आहे सोमट पाण्यामध्ये. पेस्टिसाइड सगळे फवारलेले, सगळे सफेद डाग सगळे निघून जातात. हे असे घासून घ्यायचं. हे सगळे अशा काड्याचं सगळे द्राक्षे असे काढून घ्यायचे आणि परत पाणी काढून ठेवायचं, म्हणजे काही फवारलेलं केमिकल सगळं त्याचं शरीरावर इफेक्ट होत नाही. पूर्ण घासून घ्यायचं असं. हे पूर्ण सफेद जे सफेद दिसतात ना द्राक्षे, हे सगळं ग्रीन कलरमध्ये आले पाहिजे. आणि ह्यातले परत पाणी काढून घ्यायचं. आणखीन एका पाण्यात धुवून घ्यायचं याला. दोन पाण्याने धुवून घ्यायचं. पहिलं मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचं घासून. हे स्वच्छ क्लीन आता एका पाण्याने क्लीन करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये कसलेही पेस्टिसाईड राहत नाही ना, ह्याचा खाल्ल्यानंतर काही साईड इफेक्ट होणार नाहीत. द्राक्ष आता काढून घेतलेले आहेत पाण्यातून. हे अर्धा तास पाण्यात ठेवायचं मीठ टाकून. आता हे दिवसभरात संपवून टाकते. हे काही फ्रीजमध्ये ठेवणार नाही, कारण मी फ्रीज वापरत नाही आहे. आता मी पुढची रेसिपी आहे श्रीखंड. लहान मुलांना, माझ्या मुलाला श्रीखंड आवडते आणि प्लस आता ही उन्हाळा बी आहे, त्यामुळे आता मी श्रीखंड दाखवणार आहे. हे मी रात्री दही विरजण टाकलेलं होतं, साईसहितच टाकलेलं. हे मी आता रुमालमध्ये काढून घेते. मी अशी पोटडी बांधून घेतली आहे. आता हे पाणी असं गळतंय, त्याला मी अडकावून ठेवते. इथे मी रॅकलाच अडकावते. हे संध्याकाळपर्यंत पाणी गळून जाईल. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पिस्ता, साखर पावडर नाही, साखर घालून आपण मिक्सरवर काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये परत केशर, पिस्ता, काजूचे काप, बदाम काप टाकू शकतो, जे आपल्याला आवडेल ते. विलायची पावडर मी संध्याकाळी करून दाखवेन याची पुढची रेसिपी. स्वामी तुझा हात बघू दे, हात बघू दे. काय झाले, काय केली बघू दे आधी मला. काय केलंय काळ, कशाचं काळ आहे बघू तर दे मला. हात दाखव. तिथे काय देताना हे कलर सांडून खेळत बसली आहे. काय कारभार केलाय बघू ना. हो काय कारभार केलाय. ओके, काय केलंय, कशाचं आहे ते सांडलंय. काय सांडलंय बघू. काय सांडलंय, काय सांडलंय. कलर चुकून सांडलंय. कलर सांडलंय. बघू हात, हात बघू.
काय केलंय? सांडलंय कलर. आणि इथं बघ, पण हात- हात पाणीच असं आहे, इकडं. पाणी. इथं पण पाणीच पाणी. कसं सांडलंय? हा आणि ही बघ रुमाल चांगलं होता, घाण केला. हा, रुमाल घाण केलाय. तू खूप स्वच्छ नाही का नाही? तू खूप स्वच्छ आहे. तू असलं काहीच करत नाही सांडामाडा, म्हणून तू तिचं नाव सांगतोय. आणि आणि तोंडाला एवढी बघ, पोरगी. बघ तोंडाला तोंडाला बघ. बघ. असला कारभार करते का तू बाया पाठीमाग बसून? काय केलंय? हा ती कलर चुकून सांडले. बघ ही काय केले सावनेनं. ती कलर चुकून सांडले आणि हा. क्ले बनवायला लागली. काहीतरी बनवत असं क्ले वेड्यासारखं. नाही. मग चुकून सांडलं म्हणून एवढा घाण करायचं का? भरायचं असतं का ते कलर एवढा घाण करायचं? तेच की भारत. आणि बरं, ते कॉम्प्युटर असलं चालू घाण आहे झालं, आणि भरताना. तिथं पाणी पाणी सांडलं असतं की. पाणी कॉम्प्युटर वरती नव्हतं सांडलं आणि तोंडाला लागले. शी, तिला घाण, तिचा हात लय घाण आहे तिचा. शी. स्वामी काय करते रे? काय करते तू? काय करते ते? अरे काय करते स्वामी? ते टेबलचं वाटोळ. तू तिचा हात, तिचं तोंड, तिचं तोंड, आणि तिथं जाऊन बघ. तिचा हात. दे मी तिथं. दाखव तुझ्या काय काहीच नाहीये. सेल्फी काढू आपण. काहीच नाहीये. काहीच नाहीये. दोन्ही हात एकदम दाखव. नाही दोन्ही हात एकदम दाखव. नाही. दुकानात खूप मस्ती करून झालेला आहे आता. मी बॉक्स फेकून देत होते, ते त्यांनी गोळा करून आता काय करणार आहेत काय माहिती, पण गोळा करून आता काहीतरी खेळत बसतील ते. घर करणार आहेत आता, काय करतात? गाडी करणार आहे समोर. काय करता येतं तो ग तुम्ही समोर? तो गाडी. काम चालू आहे दोघांचं. ते फॅन कोणी बंद केला का? उडायला लागलं तर मी नाही जी सकती बिना फॅन की. चालू कर, उठ. नाही उडू दे, पण फॅन चालू कर. आता ले अवघड. अरे भाई, इसने तो फैन ही बंद किया. बघू काय बनवले तू. स्वामिनी काय बनवती? घर पाहिलं का? अशी मस्ती असते ना ह्या मुलांची दुकानात, पण अभ्यास तर करतच नाहीत. आता घरी जाताना सुद्धा त्यांची बाहेर मस्ती चालू आहे. खांबाला गोल गोल फिरतायत ते, शांत उभा राहत नाही 2 मिनिटं सुद्धा. आता आम्ही घरी जातोय. घरी आल्यानंतर त्यांना हळद दूध द्यायचं आहे. मुलांना हळद आणि दूध देते. हळद अँटीबायोटिक असते हळद, त्यामुळे लहान मुलांना दिलेली कपडे वगैरे काढावं लागले. आणि हे सर्दी नाही होत. हळदी आणि दूध बनवते. स्वामी समर्थ, दूध हळद घ्यायला या. त्यांना आता हाक मारते. बघू किती हाक मारा लागेल. मला वाटतं 10-12 हाक मारा लागेल तेव्हा ते येतील. फाइनली बच्चे आ गए हैं दूध हल्दी पीने. बच्चों, दूध हल्दी पी लो. कसं गार्डन मधले आपण हिरवे वगैरे झाडं दाखवू शकतो, पण हे जे साफसफाई करायला लागते, सुकलेले झाडं काढायला लागते, हे आपण दाखवत नाहीये. हे असं हे नेहमी स्वच्छता करावी लागते. ज्यावेळेस आपण झाडं लावतो त्यावेळेस हे स्वच्छता बी दाखवावी लागते. उद्या जायचं आहे सुरवडला.
उद्या वर्कआउटची माहिती देण्यासाठी समाजसेवेसाठी जायचं आहे. फ्री वर्कआउटची माहिती आणि शुगर तपासणीची शिबिर आहे फ्रीमध्ये. आम्ही जाणार आहोत आता उद्या. माझी वर्कआउटचा आमचा ग्रुपच आहे. हे शेंगामधून फुटायला लागलेत. ह्या फुलांचे बीज आहेत. हे निळे फुलं आहेत. ह्याचा चहा खूप छान होतो. मी बऱ्याचशा वेळेस ताज्या ताज्या फुलांचा मी चहा घेतलेला आहे. माझ्या दारातली तुळस आहे, खूप छान आली आहे. खूप 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 असं फ्लावर्स आले आहेत. मंजुळा आला आहे. मंजुळा खूप मंजुळा आलाय. किती मंजुळा आले पाहिलं का? खूप हिरवीगार आणि खूप छान दिसते. याचा वास जवळ गेली केला तरी याचा खूप वास यायला लागलाय. मस्त सुगंध येतोय याचा. मी आत्ता मेडिकलमधून आले. तुम्हाला म्हटलं होतं मी संध्याकाळी श्रीखंड दाखवणार आहे. मी बांधून ठेवलेला आहे. त्यातले पाणी नितळून गेलेलं आहे. आता मी 3 पिस्ता, 2 काजू आणि 2 बदाम घेतले आहेत आणि थोडंसं केशर. आणि हे आहे दोरी खडी साखर. मी ह्यात साखर नाही घालणार. मी दोरी खडी साखर घालणार आहे. थोडासा सुहाना केशर. हे मी आता याची काप करून घेणार आहे. आणि हे खडी साखर आणि ते आपण दही पाण्यात नितळायला टाकलेलं दही एकत्र मिक्सरवर काढतोय. दोरी खडी साखर कशी ओळखायची? कारण ह्याला इथे दोरी असते. ते आता मी धुतली. कलर हे दोरी असते ना. दही खूप छान पाणी नितळलेलं आहे. ह्याच्यातलं घट्ट झाले आहे. हे आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. हे आणि खडी साखर हे दोन्ही मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. मी आता खडी साखर फोडून टाकली आहे आणि दही टाकलं आहे मिक्सरच्या भांड्यात. या त्यातली दोरी काढून घ्यायची फोडून. आता काढूया मिक्सरमध्ये. खूप छान झालं आहे. आता मी आपण काचेच्या भांड्यात काढून घेते आणि हे काप करून त्याच्यावर टाकून घेते व्यवस्थित. वाव, फायनली श्रीखंड तयार झाला आहे. आणि बाउलमध्ये काढून घेतला आहे. आता मी केशर टाकते आहे ह्याच्यामध्ये. मी ह्याच्यामध्ये श्रीखंड टाकून घेतला आहे. श्रीखंडमध्ये केशर टाकून घेतलं आहे. फायनली आपलं श्रीखंड तयार झालं आहे. खूपच यमी यमी श्रीखंड तयार झाला आहे. आज हे श्रीखंड बघून आज पुरी भाजीच करणार आहे मी आता. मी बटाटे उकडू घालत आहे. असे बटाटे चिरून घ्यायचे जेणेकरून सालीमध्ये कॅन्सरचं खूप बॅक्टेरिया असतात. ते धुवून ते गरम पाण्यात निघून जातील. धुवून घ्यायचं असं चिरून. नेहमी बटाटे चिरूनच घालायचे. 2 भाग करायचे एका बटाट्याचे. स्वामी समर्थ मला हेल्प करू लागत आहेत. बटाट्याची साल काढून देणार आहेत मला आता. तोपर्यंत मी पुरी तळून घेते. बघ पुरी कशी फुगली आहे मस्त. म्हणलं काय झालं? व्यायामाची टीचर जास्त व्यायाम करते थकत पण नाही. ते खूप दिवसापासून करतात मग थकत नाहीत.
श्रीखंड. समर्थ, हे घे पुरी भाजी आणि श्रीखंड. श्रीखंड मला लय आवडते. तुला आवडतं श्रीखंड? ओके, थँक्यू मम्मी. वेलकम पिल्लू.